लोखिन विशेषमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज लोखिनमध्ये विषय आहे मोहित कंबोज भाजप नेते की ईडी प्रवक्ते. आज सकाळपासून आपण बघितलं असेल की मोहित कंबोज यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ट्विटरवर ट्विटर केलेलं आहे. एक प्रकारचं ट्विटर वॉर त्यांनी सुरू केलेलं आहे आणि महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांना टार्गेट करण्याचं काम या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. आज या संदर्भामध्ये त्यांच्या जे काही ट्विटर आहे त्याच्यावर विरोधी पक्षांनी खडाडून टीका केलेलीच आहे आणि त्यांच्यावर आरोपही केलाय की नेमके मोहित कंबोज जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत की ईडीचे प्रवक्ते आहेत. ज्या पद्धतीने आपण म्हणतो की ईडी एक स्वायत्त संस्था आहे, परंतु खरंच ती स्वायत्त संस्था आहे की भारतीय जनता पार्टीच्या सत्तेचं बाहुलं ठरलेले आहे, याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण मोहित कंबोज भाजप नेते की ईडीचे प्रवक्ते हा विषय घेऊन या ठिकाणी चर्चा करत आहोत. या चर्चेमध्ये जे सहभागी झालेले आहेत त्यांची मी ओळख करून देतो. माझ्या शेजारी बसलेले आहेत मनोजजी विषय, हे राष्ट्रवादीचे शहापूर तालुक्याचे अध्यक्ष आहेत. मनोजजी, आपले या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर दुसरे आपले आज चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत ते शिवसेनेचे तालुका संघटक सुरेश पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि ज्या पद्धतीने मी सुरुवातीला सांगितलं की ट्विटर वार मोहित कंबोज यांनी सुरू केलेलं आहे. अगदी मोहित कंबोज यांच्या बाबतीत सांगायचं तर आपलं जे काही सत्ता बदल महाराष्ट्रामध्ये जे झालं त्या सत्ता बदलामध्ये महत्वाची भूमिका भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी केली असं आपल्याला दिसेल. कारण कितीही नाही म्हटलं एकनाथ शिंदेनी तरी सुद्धा त्यांच्या सोबत जो काही एक चेहरा होता, दोन चेहरे होते, एक होते रवींद्र चव्हाण आणि दुसरा चेहरा जो होता तो मोहित कंबोज, हे सातत्यानं त्या ठिकाणी गुवाहाटी असेल किंवा राजस्थानमध्ये असेल किंवा एकूणच सगळ्या प्रवाहामध्ये ते त्यांच्या सोबत होते आणि महत्वाची भूमिका सत्ता पाडण्यामध्ये त्यांची होती. तेच मोहित कंबोज कालपासून जरा आक्रमक झालेले दिसत आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या ऐवजी ते कालपासून ईडीचे प्रवक्ते आहेत की काय, अशा पद्धतीची त्यांची एकूणच ट्विटर आणि एकूण त्यांचं जे वक्तव्य आहे ते दिसत आहे. आणि या संदर्भामध्ये आपण म्हणतो की ही संस्था स्वायत्त आहे, तर नेमकं ती स्वायत्त आहे किंवा काय, या संदर्भामध्ये आपण हा विषय घेऊन येतोय. पहिला प्रश्न मनोजजी विषय, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष, यांना विचारतोय. कारण आजच्या ट्विटरमध्ये त्यांनी जे काही वक्तव्य केले त्याच्यामध्ये अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे ईडीच्या कोठडीमध्ये आतमध्ये आहेत आणि त्यांच्यासोबत आणखीन एक व्यक्ती जाणार, राष्ट्रवादीचा बडा नेता ईडीच्या ताब्यामध्ये येणार, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलंय. अर्थात सकाळपासून म्हणजे आजच अधिवेशनाला सुरुवात झाली त्याच्यामुळे त्या बाबतीमध्येही टीका होते. परंतु आपला जो प्रश्न आहे की मोहित कंबोज भाजप नेते की ईडी प्रवक्ते, तर आजचे जे काही त्यांचे ट्विट आहेत त्या ट्विटमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष म्हणून कसं बघता? प्रथमतः महेशजी, आपण चांगला विषय घेऊन आज इथे आम्हाला बोलवलं त्याबद्दल आपलं धन्यवाद व्यक्त करतो. आणि विषयही आपला चांगला आहे की मोहित कंबोज हा भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता की ईडीचा प्रवक्ता, अशा पद्धतीचा आपला विषय घेऊन आलो. सध्या देशात आणि राज्यात जे राजकारण चालू आहे ते सर्व आपल्याला ज्ञात आहे. भारतीय जनता पार्टीने लोकशाहीचा जो खून पाडायला लावलेला आहे, मी खून याच्यासाठी म्हणेन की स्वायत्त संस्था, आपण 2-3 वेळा उल्लेख केला, या संस्था सीबीआय असेल, ईडी असेल, न्यायालय असेल, पण कुठली स्वायत्त संस्था स्वायत्त राहिलेली हा पहिला प्रश्न आहे. कुठलीही स्वायत्त संस्था स्वायत्त राहिलेली नाहीये, कारण तिच्यावर एक कमांड आहे. त्यामुळं स्वायत्त संस्था हाताशी वापरून लोकशाहीचा खून पाडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने करायला लावलेलं आहे. आता राहिला विषय मोहित कंबोज यांचा. कोण हा मोहित कंबोज? 2 वर्षापूर्वी कोणाला माहितीही नव्हता मोहित कंबोज कोण आहे. आपलं घर असतं, आपलं परिवार असतो, परिवारामध्ये आई असते, वडील असतात, भाऊ असतो, बहीण असते, मुलं बाळ असतात आणि अजून एक परिवारातला एक सदस्य आपण मानतो. परिवारातला आणखी एक सदस्य असतो तो म्हणजे कुत्रा. तर तशाच पद्धतीने भाजपच्या परिवारामध्ये पाळलेला हा पाळीव कुत्रा, डॉबरमॅन कुत्रा हा मोहित कंबोज आहे. मी यासाठी म्हणेल की त्याला जेवढं मालक बोलतो तेवढंच भुंकतो तो, जेवढं सोडलं तेवढंच भुंकतो. पुन्हा तो आपल्या त्याची जागा जिथे असते तिथपर्यंत तो येतो.
पुन्हा बाहेर निघतो, जेवढं भुंकायला दिलेलं असतं तेवढंच भुंकतो. याने काय महाराष्ट्रासाठी केलंय हो, काय देशासाठी केलंय, याने कुठले काही प्रश्न उपस्थित शेतकऱ्यांचे केलेत किंवा कुठलेही बेरोजगारांचे केलेत, महागाईवर बोलले, कधी कुठल्या गोष्टीवर बोलले. फक्त यांनी जी भारतीय जनता पार्टीने जी कुत्री पाळलेली आहे त्याच्यामधला हा मोहित कंबोज हा डॉबरमॅन कुत्रा. आता मूळ विषयाकडे येऊ. त्यांनी आज जे ट्विटर वार केले हे त्याचे नेहमीचेच धंदे आहेत. यापूर्वी त्यांनी ट्विटर वार केले. मी अगोदरच म्हटलं की ज्या पण स्वायत्त संस्था आहेत त्या स्वायत्त राहिलेल्या नाहीयेत. त्या अशा स्वायत्त संस्था किंवा भारतीय जनता पार्टी त्या स्वायत्त संस्थेमार्फत असे जे पाळलेले जे प्राणी आहेत त्यांच्या मात्र हे ट्विटरवर चालू करतात. महाराष्ट्रात त्याची उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आलेली आहेत. संजय राऊत साहेब असतील, अनिल देशमुख साहेब असतील, नवाब मलिक साहेब असतील. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो याच्यामध्ये काहीही निष्पन्न होणार नाही. फक्त खोटे दस्तावेज बनवून या लोकांना अडकवण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या तथाकथित या ज्या स्वायत्त संस्था आहेत यांच्या माध्यमातून त्यांना अडकवण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही बघा, येणारा काळच सांगेल. याच्यामध्ये काहीही निष्पन्न होणार आणि सही सलामत ते बाहेर येतील. फक्त खोटे पुरावे करून यांना अटकवण्याचं काम. त्याच पद्धतीचा हा मोहित कंबोज आज जो जागृत झाला त्याच्यामागचं महेशजी एक कारण लक्षात घ्या. मोहित कंबोज आज जो जागृत झाला तर आजपासून महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन चालू होत आहे. अनेक मुद्दे विरोधकांनी पकडून ठेवलेले आणि त्यांचे वार आपल्यावर होणार आहेत. हे जे आता जे सरकार बनलेलं आहे, बेईमानी सरकार बनलेलं आहे, तर त्या बेईमानी सरकारला माहिती आहे की विरोधक आपल्याला आता सळो की पळू करून सोडतील. मग त्या विरोधकांना कुठेतरी दाबण्यासाठी हे त्यांनी आज सकाळी उठून ट्विटरवर, कदाचित रात्रीच्या नशेत असेल तो, तर त्या नशेमध्ये त्यांनी सकाळी आज हे ट्विटरवर केलेलं आहे. त्यामध्ये काहीही निष्पन्न होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आपण नाव घेतलं की राष्ट्रवादीचा कुठला नेता किंवा जलसिंचनच्या माध्यमातून अजितदादांचं, पवार साहेबांनी 55 वर्ष या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करतात. अजितदादा 35 वर्षापासून राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक, तुम्ही ट्रकवर असतील, विमानवर असतील, रेल्वेवर असतील, पुरावे आणण्याचं विरोधकांनी अनेक वेळा प्रयत्न केला. काहीही निष्पन्न झालेलं नाही आणि होणारही नाही. हे तुम्हाला मी जबाबदारीपूर्वक सांगतो. ही कुत्री जी भुंकतात त्याला भुंकू द्या, आम्ही मजा बघतोय. अच्छा, पाटील साहेब, ज्या पद्धतीने यांनी सांगितलं की आजपासूनच अधिवेशन सुरू होत आहे आणि अधिवेशनामध्ये कुठेतरी विरोधकांचा आवाज कमी व्हावा किंवा दाबण्यात यावा या दृष्टिकोनातून अशा पद्धतीचं त्यांनी ट्विटरवर केले. तुमचं काय मत आहे? नाही, आपण चर्चेचा मुद्दा ठेवला. रोहित कंबोज हा ईडीचा प्रवक्ता का भाजपचा नेता आहे? आता ईडी आणि भाजप काही वेगळ्या संस्था संघटना मला तर वाटतच नाही. या 2 वर्षामध्ये आपण पाहिलं म्हणजे त्यांचं सरकार आल्यापासून साधा कॉमन सेन्सेस आहे. कोणी आपल्या प्रेक्षकांपैकी जो रिटर्न फाईल करतो, जो बॅलन्स शीट स्वतःच्या व्यवसायाचं तयार करतो, असेसमेंट करतो, त्यांचा व्यवहार लाखामध्ये असतील, पण कुठे ना कुठे टॅक्स वाचवण्यासाठी काही ना काही इकडे तिकडे 2-3 एंट्र्या आपल्या झालेल्याच असतात. बरोबर आहे. आणि मग जर अशा पद्धतीने जर चौकशीच करायची ठरली तर प्रत्येकाची, म्हणजे इव्हन आता भाजपचे काही धुतळ्या तांदळासारखे आहेत का? मग जर आता त्याचा वापर कसा होतो बघा, कुठे ना कुठे तुम्हाला अकाउंटमध्ये काही ना काही त्रुटी असतात. हे तर करोडांचे यांचे व्यवसाय असतात आणि मग त्यामध्ये तर मोठ्या प्रमाणावर त्रुटी असतात. आणि म्हणून माझा तर प्रश्न असा आहे का ह्या ईडीवाल्यांनी, भाजपचे काही स्वच्छ सगळे, ह्या ईडीवाल्यांनी कोणाची, तुम्ही ईडी नाही, कोणीही जरी कोणत्याही अकाउंटची जरी चौकशी केली तरी थोडंफार त्याच्यामध्ये काही ना काही निघतं. उद्या तुम्ही जरी बॅलन्स शीट तुमच्या व्यवसायात जर करत असाल तरी त्याच्यात 2-5 हजाराचा इकडे तिकडे होऊ शकतो. किंवा आपण कोणाकडून बॉरो केलेले असतात ते दाखवले. कारण मी स्वतः सीएकडे काम केलं, त्यामुळे काही ऑडिट पॉईंट असतात, काही ह्या गोष्टी होतातच. जसं संजय राऊतांचा विषय, छोटीशी अमाऊंट त्यांच्या मिसेसच्या अकाउंटला ट्रान्सफर झाली, ती का आली का हा नंतरचा भाग आहे. पण अशा करोडोचे व्यवहार यांच्या नेत्यांचे आहेत, करोडोच्या इस्टेट प्रॉपर्टी आहेत, ह्या कुठून आल्या? बरोबर, कोणत्या नेत्याने घामानं कमवलेल्या आहेत? मग जर यांच्याही चौकशा केल्या, आता सत्ता त्यांच्या हातात आहे, आपल्या हातात होते, आपण ती हत्यारं त्यावेळेस वापरली नाही आणि त्यांच्या हातात ते कोण आले? उद्या महेश दानके करायची चौकशी, महेश दानके 2-5 हजारात कुठेतरी सापडणार. बरोबर,
प्रत्येक अकाउंट मी जवळ भाजपचे प्रत्येकाची करा इन्क्वायरी सगळेच जेलमध्ये जातील. कारण ते जर पॉईंट ठरलं की इकडे हा पैसा कसा आला, तो पैसा कसा गेला, याच्याकडून कसा आला, याच्याकडून, तर हे जनरल पॉईंट आहे. ठीक आहे, मोठ्या प्रमाणावर काही गोष्टी घडल्या असेल, चूक असेल, त्याची चौकशी झालीच पाहिजे, त्याबद्दल वाद नाही. पण आता कसं इलेक्शन अधिवेशन आहे, आता एकमेव राहिले. शिवसेनेमध्ये थोडीफार फुटाफूट झाली, हे तिकडे गेले सगळे खोकेवाले. आता एकमेव यांना राहिले अजित पवारचा आडसर, तर ते सगळ्यांना उघडा करू शकतात, सगळ्या पद्धतीने आयुध वापरू शकतात. मग त्यांच्यावर एक सायकोलॉजिकल बर्डन टाकण्यासाठी हा केलेला प्रकार आहे. दुसरी गोष्ट, छगन भुजबळ साहेबांनी ज्यावेळेस ते जेलमधून बाहेर आले त्यावेळेस एक स्टेटमेंट केलं होतं, काही ईडी मध्ये काहीच नाही, म्हणजे निष्पन्न काहीच होत नाही. पण अगोदर माणसं जेलमध्ये जातात, सोडवली जाते, त्याचं करिअर सोडवलं. आणि यासाठी हे फक्त धाबण्यासाठी आणि ते शस्त्र वापरलं. ईडी ही स्वायत्त संस्था आता राहिली नाही, ती भाजपची अंगीकृत संघटना झालेली आहे, असं माझं म्हणणं. अगदी बरोबर आहे. कारण त्याच पद्धतीने म्हणजे आपण छगन भुजबळांचं बघितलं असेल किंवा अनेक लोकांचं बघितलं, राजीव गांधी म्हणजे राहुल गांधीचं बदनाम करण्यासाठी आवाज दाबण्यासाठी हा सगळा प्रकार केलेला आहे. आपण नमस्कार. हा, आज या ठिकाणी लोखिंच्या कार्यालयामध्ये एक आम्ही विषय घेतला आहे, मोहित कंबोज भाजप नेते की ईडी प्रवक्ते. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी मनोज विषय राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष माझ्या सोबत आहेत आणि सुरेश पाटील संघटक शिवसेना माझ्या सोबत आहेत. आपल्या माहितीसाठी सांगतो का लाईनवर जे आहेत ते चेतन सिंह पवार आहेत, मुरबाड तालुका काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष. तर या संदर्भामध्ये आपली काँग्रेसचे तालुका अध्यक्ष म्हणून आपली काय भूमिका आहे? मोहित कंबोज भाजप नेते की ईडी प्रवक्ते? अधिवेशनाच्या सुरुवातीला भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत मोहित कंबोज यांनी मुद्दा म्हणून या ठिकाणी अधिवेशनाच्या कालावधीमध्ये विरोधकांची जी धारणा आहे ती कमी करण्याचे या ठिकाणी प्रयत्न केले. जसं तुम्ही सांगितलं की ईडीचे प्रवक्ते, ते खरोखर ईडीचे प्रवक्ते आहेत, कारण की ईडीची कुठली कारवाई होण्याच्या अगोदर यांनी कुठल्या पद्धतीने ती माहिती होते की हे ईडीचे कुठले अधिकारी आहेत का, कुठल्या एजन्सीवर काम करतात का, ह्याच्यावर संशोधन होण्याचा विषय आहे. परंतु अशा पद्धतीचं ट्विट त्यांनी हे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केलं, याचा अर्थ ते विरोधकांची धार कमी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मी सांगू इच्छितो की काँग्रेस पक्ष किंवा महाविकास आघाडीचे कुठलेही घटक पक्षाचे आमदार यांची जी धार आहे विरोधाची ती कुठल्याही पद्धतीने कमी होणार नाही. मोहित कंबोज यांनी आणखी कुठल्याही पद्धतीचे ट्विट करून त्या धमक्यांना कुठलाही विरोधी पक्ष या ठिकाणी घाबरणार नाही. मग त्यांचा नेमका उद्देश काय? म्हणजे आज अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनाच्याच दिवशी त्यांनी अशा पद्धतीचं ट्विट करण्याचं नेमकं काय? म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठीचा प्रयत्न आहे? नक्कीच. या ठिकाणी विरोधक हे जे बेकायदा सरकार, ईडी सरकार या ठिकाणी बसलेलं आहे, त्या बेकायदा सरकारच्या विरोधक हे अत्यंत ताकदीनं या ठिकाणी उतरणार आहेत आणि ताकदीनं त्या ठिकाणी विरोध करावा लागू नये म्हणून ईडीच्या माध्यमातून, ईडीच्या अगोदर मोहित कंबोज यांच्या माध्यमातून विरोधकांना थांबवण्याचा हा निवेदनाचा प्रयत्न या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि ईडी सरकार या ठिकाणी करते. अच्छा, धन्यवाद. आपण आमच्या चर्चेमध्ये फोन लाईन द्वारे संपर्क साधला. चेतनजी पवार, आपला मनपूर्वक आभार. धन्यवाद. त्यांच्याशी आपण बोललो काँग्रेसच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये. एकूणच हा सगळा जर आपणही ज्या पद्धतीने सांगितलं की अगदी तर मनोजी विषयी तर डायरेक्ट आरोप केला की डॉबरमॅनच आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टीचा त्याचा कोण काय जो काही प्रमुख असेल तो जेवढा सांगणार तेवढा बोलणार, पुन्हा आपल्या जागेवर बसणार. आणि एकूणच आपला म्हणजे आज लोकांना माहिती झालंय की हे कशा पद्धतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि हे महाराष्ट्रातलं सरकार अधिक बदनाम होईल, विरोधक जर जास्त आक्रमक झाले तर ते होऊ नये म्हणून हा सगळा दाबण्याचा प्रकार आहे, असंच या ठिकाणी आपल्या दोन्ही मान्यवरांच्या बोलण्यातून आणि चेतन सिंह पवार सुद्धा यांनी ते सांगितलं. आपण आणखीन पुढच्या विषयावर चर्चा करणार आहोत, तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेतो. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा लोखिन चॅनल, लोखिन विशेष. नमस्कार, मी धनश्री पाठारे. तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. लोखिन विशेषच्या दुसऱ्या भागामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण चर्चा करतोय मोहित कंबोज भाजप नेते की ईडी प्रवक्ते.
पहिल्या भागामध्ये दोन्ही मान्यवरांनी मोहित कंबोज नेमका कशा पद्धतीची भूमिका घेतोय आणि एकूणच ज्या पद्धतीने आपण सुरुवातीला सांगितलं होतं की ईडी ही स्वायत्त संस्था आहे, मात्र भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून ईडी ही स्वायत्त संस्था राहिली नसून ते भारतीय जनता पार्टीच्या हातातलं बावलं झालेली आहे, अशी दोन्ही मान्यवरांनी भूमिका या ठिकाणी घेतली. त्याचबरोबर आपल्यावर फोन लाईनद्वारे मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनशिव पवार यांनी संपर्क साधला. त्यांनी या संदर्भामध्ये विरोधकांचा आवाज दाबण्यासाठीचाच हा सगळा प्रयत्न आहे आणि जे ईडीचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, तर ते सरकार टिकावं किंवा त्याच्यावर विरोधकांनी जास्ती मोठा आवाज उठवू नये या दृष्टिकोनातून ही सगळी ट्विटरवर मोहित कंबोजांचा आहे असंही त्यांनी या ठिकाणी म्हटलं. ज्या पद्धतीने आपण बघतोय की सुरुवातीला हे आपले किरीट सोमय्या हे ईडीचे प्रवक्ते सारखे वागत होते. त्यांनी जे काही आरोप केले त्याच्यातले बरेचसे आमदार आता सध्या शिंदे गटाकडे आहेत, अर्थात भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचं सरकार आहे. त्याच्यामुळे आता त्यांच्यावर कुठल्याच पद्धतीचं वक्तव्य भारतीय जनता पार्टीकडून होत नाही. दुसरी आणखी महत्वाची गोष्ट की ज्या पद्धतीने आपण पाटील साहेबांनी मुद्दा उपस्थित केला की भारतीय जनता पार्टीकडे काय अशा पद्धतीचे प्रचंड पैसा आणि गैरमार्गाने पैसा कमवलेला माणसं नाहीयेत का, आहेत, परंतु भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्यामुळे त्यांच्यावर कुठल्याच पद्धतीची चौकशी सुरू नाही. दुसरं आणखी महत्वाची गोष्ट की भारतीय जनता पार्टीमध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल, इथून जी काही मंडळी गेलेली आहे ती मंडळींना सुद्धा पहिल्यांदा त्यांनी ईडीची भीती दाखवली, ईडीच्या नोटिसा पाठवल्या आणि त्या नोटिसांना घाबरून ही सगळी मंडळी त्या ठिकाणी गेली. त्याच्यामुळं जनतेला माहित आहे की या लोकांना ईडीच्या नोटीस आल्या होत्या, परंतु ज्या दिवशी ते त्या ठिकाणी गेले, जशा पद्धतीने आपण सोशल मीडियावर बघतो की पूर्वी आपली एकमेव पावडर होती वॉशिंग पावडर निर्मा, तशाच पद्धतीची आता सध्या आपल्याकडं सोशल मीडियावर आपल्याला एक नवीन पावडरचा एक इमेज दिसते, वॉशिंग पावडर भाजपा, आणि या पावडरनी इकडनं गेलेला आपल्याकडून किंवा आणखीन कुठून गेलेला माणूस तिकडे गेला की तो अगदी स्वच्छ होतो, अशा पद्धतीच्या मोठ्या प्रमाणामध्ये टीका आणि वस्तुस्थितीला धरून अशा पद्धतीच्या टीका होत आहेत. तर तशाच पद्धतीचं आता ज्या काही त्यांनी ट्विटर वार केलेला आहे कंबोजांचं, त्याच्यामध्ये आपण असा अर्थ काढायचा, म्हणजे मला असं दोन अर्थ वाटतात की अशा पद्धतीची भीती दाखवायची आणि आणखीन काही माणसं असतील ती पुन्हा यामध्ये तुम्ही जर बारकाईने जर बघितलं, जो आता जी परिस्थिती देशामध्ये आहे किंवा महाराष्ट्रात आहे, आपण आजूबाजूला बघतो, हे लोकशाहीला खूप घातक आहे. म्हणजे माझं काही दिवसापूर्वी वाचनात आलंय म्हणजे की ईडी स्थापन झाल्यापासून, म्हणजे ही राजीव गांधी आणि काँग्रेसच्या सरकारनेच ईडीला तेवढे अधिकार दिले, मनी लॉन्ड्रिंग असेल किंवा इंटरनॅशनल व्यवहार असेल त्यांच्यावर कुठेतरी निर्बंध लादण्यासाठी आणि ते बाहेर काढण्यासाठी ईडीचा वापर 2014 पर्यंत समथिंग 108 की 112 काहीतरी केसेस एवढ्या प्रचंड 15 ते 20 वर्षाच्या कालावधीमध्ये, बरोबर, आणि 2014 पासून ते आता 2022 पर्यंत 1100 ते 1200 केसेस ईडी मारत. आणि हे बघा तुम्ही, याच्यामध्ये आत्ताच सुरेशजी पाटील पण म्हणाले की फक्त हे विरोधकांनाच, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना महाराष्ट्रात किंवा इतर राज्यांमध्ये दुसरे पक्ष, पण ते विरोधी पक्ष तिथेच या ईडीच्या धाड पडतात. बरोबर, भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याच आमदाराला, खासदाराला, नेत्याला ईडी हात लावत नाही किंवा त्याची चौकशी करत नाही. माझा साधा प्रश्न आहे, प्रेक्षकांनाही प्रश्न आहे माझा, की महाराष्ट्रातला असा एखादा गरीब भाजपचा आमदार, खासदार दाखवा ज्यांनी कष्टाने पैसे कमावलेत आणि तो मोठा झालेला आहे, की त्याच्याकडे काहीच नाही, मग त्याच्याकडे ईडी का जात नाही? बरोबर, याचा पुढे लोकशाहीची हत्या अशी होणार आहे की जे म्हणतात, मराठीत म्हणतात, जे तुम्ही पेराल तेच उगवेल. यांनी जो आता लोकशाहीची हत्या करायला लावलेली भारतीय जनता पार्टीनी, ईडीला हाताशी धरून सीबीआयला हाताशी जी हत्या करायला लावलेली आहे, हे काय अमरपट्टा घेऊन आलेले नाहीये. अगदी बरोबर. आज ना उद्या यांची सत्ता जाणार आहे, बरोबर, तेव्हा हेच जर त्यांच्यावर उलटलं तर मग त्यात नवल वाटण्यासारखं नाहीये. मग आपण लोकशाही कुठल्या मार्गाने घेत चाललेलो आहे? बरोबर, तुम्ही त्यांच्या घरच्यांना पकडायचं, त्यांच्या बायका मुलांना पकडायचं. काही मी संजय राऊत साहेबांचं मध्ये स्टेटमेंट बघत होतो की त्यांच्या मुलीच्या लग्नात ते मेकअप आर्टिस्ट आले होते, त्यांच्या पण ईडी लिहून घेत होती की एवढे दिले नाही, त्यांच्यावर दबाव टाकून. मी स्टेटमेंट त्यांचं वाचतो, किती खालच्या थराला गेले, किती घाणेरडं राजकारण आहे. म्हणजे भाजप याच्यातून धडा घेणार आहे की नाही, की पुढे आपलं काय होईल?
बरोबर. पण मला त्यात आणखी एक भीती वाटते का जे हे चोर पळालेत तिकडे, उद्या जर सत्ता आली आणि ते चोर जर पुन्हा इकडे आले तर मग लोकशाही कुठे घेऊन जाणार आहोत. अगदी बरोबर. त्या चोरांना पण, जे पळालेले चोर आहेत त्यांनाही धडा शिकवला पाहिजे बरोबर. आणि तो धडा जनतेने शिकवावा, जनतेनेच. आणि मी नेहमी यात चर्चा करत असताना मी नेहमी बोलतो, हे भाजपचं सरकार आहे, हे काय म्हणतात बाबा बाई याच्यावर चाललेलं आहे. म्हणजे तुम्ही जर 2013ला, मी का बोलतो, मी जबाबदारीने बोलतो, बाबाबाईवर चाललेलं आहे. 2013ला जर तुम्ही जर बघितलं तर हे सरकार जे आलं, भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, हे रामदेव बाबा आणि आपले अण्णा हजारे बाबा, या दोन बाबांनी जे देशभर पेटवलं लोकपालच्या विषयी, आणि त्याच्यामुळे हे लोकांचं मत तयार झालं, काँग्रेसच्या विरोधात गेलं. पण एकदा त्यांच्या हातात मिळाल्यावर हे कसली काय म्हणतात मगरीची ही जात आहे, दबा धरून बसलेली, ही सत्ता आली का ती सोडतच नाही भक्ष्याला. तसं हे आता जनतेला आणि सर्वांना हे भक्ष समजतात, दबा धरून धरले. आणि 2019ला बघेल या बाया उभ्या केल्या त्यांनी, आणि या बायका अनेक, आता नाव घेऊ नये, आपण महिलांचा आदर करतो, पण या बायकांच्या मागे राहून आणि यांनी हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान, चीन याच्या पलीकडं यांचं भारतीय जनता पार्टीचा कुठलाही अजेंडा नाही. हे बेरोजगारीवर बोलत, महागाईवर बोलत नाही, नवीन जे काँग्रेसनी, जे काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये जे पण तिथे बनलेलं असेल 60 ते विकण्याचं काम फक्त मोदींनी केलं. मी भारतीय जनता पार्टीला आवाहन करतो की तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या, हे मोदींनी केलंय, हे नवीन केलंय, हे करणार आहोत असं दाखवा तुम्ही. बरोबर. काहीही त्यांच्याकडे दाखवण्यासाठी नाही, फक्त हिंदू मुस्लिम आणि भारत पाकिस्तान एवढ्या याच्यामध्ये. आणि कधी कधी भीती वाटते की 2018ला त्यांनी जे घडवलं, 2019च्या निवडणुकीसाठी पुलवामा किंवा इतर काही असेल, 2024च्या अगोदरही घडवतील, सांगता येत नाही, शंका येते. आणि जेव्हा मी बोलतो, अनेक मंडळींशी बोलतो, अनेक लोकांशी बोलतो, अनेक कार्यकर्त्यांशी बोलतो, तेव्हा त्यांचंही म्हणणं असतं तेव्हाही काहीतरी घडवतील आणि देशाला भावनिक करील, कारण आपला देश हा भावना प्रधान आहे. बरोबर. माणुसकी जपणार आहे. पण याची परतफेड त्यांना नक्कीच करावी लागेल. पवार साहेबांना मी ईडीची नोटीस पाठवली होती, शेवटी ईडी घाबरली पवार साहेबांना. त्यांनी पुन्हा ईडीचा धाक पवार फॅमिलीला दाखवू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. नाही, पण मग मला प्रश्न असा पडलाय की मग ते अशा पद्धतीचे ट्विटर करतात किंवा आज हा जाणार तो जाणार, त्यांचा काय असा उद्देश आहे की अशा पद्धतीच्या धमक्या दाखवायच्या आणि त्यांना पुन्हा भाजप महेशजी, तुम्ही आता बघा, आपण चर्चेमध्ये चर्चा करत असताना याच्यामध्ये निष्पन्न काहीच होणार नाही. आपलं तिघांचंही एकमत होईल, काहीच होत नाही. संजय राऊत आहेत, सही सलामत सुटतील. नवाब मलिक आहेत, कधीची केस आहे ती, 2004ची की 8ची केस आहे, त्याच्या अगोदरची आहे. त्याच्यानंतर यांचं सरकारही आलं, बसलंही, काहीही झालं नाही. आता फक्त कुठेतरी त्यांना दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. अनिल देशमुखांना का अटकलेलं आहे सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. विदर्भातले कद्दावर नेते, तिथे भाजपला त्रास होऊ नये आणि ते गृहमंत्री पदावर होते. मग परमवीर सिंहांनी आरोप केले, त्यामधून अजून रिकव्हरी नाही, कुठे पैसे ते माहिती नाही. 70 की 80 घरामध्ये धाडी टाकल्या, 80 धाडी एका घरामध्ये, 80 धाडीत त्यांना काही मिळालं नाही. पण ईडीचं कसं आहे की तुम्ही निर्दोष आहात हे दाखवा, हे खोटे पुरावे यांनी बनवलेले असतात. एक गोष्ट लक्षात घ्या, हे खोटे पुरावे बनवलेले असतात, दमदाटी करून आणि पुरावे तयार केलेले असतात कोर्टाच्या पुढे. आणि कोर्ट इथे ईडीचं केस अशी आहे की तुम्हाला निर्दोषत्व सिद्ध करावं लागतं कोर्टात. ही महत्वाची अडचण आहे. खरंय. आणि त्याच्यामुळे माणूस तो सहज 2-6 महिने, वर्षभर असं जेलमध्ये जातो. आणि याचाच गैरफायदा घेऊन या संस्थांना हाताशी धरून आणि भारतीय जनता पार्टीने आपली काय म्हणतात ते राक्षसी प्रवृत्तीसाठी हा सगळा खेळ खंडोबा चालू आहे असं माझं. पाटील साहेब, मला असं म्हणायचे की आता ते ज्या पद्धतीनं ईडीची कारवाई होण्याच्या अगोदर किरीट सोमय्या किंवा मोहित कंबोज बोलतात आणि तशा पद्धतीच्या त्या व्यक्तींच्यावर कारवाई झाली, हा इतिहास पण आहे. आणि आता तर त्यांनी असं केलं की म्हणजे खाली छोटे मासे पकडण्यापेक्षा मोठ्या माणसाला हात घालायचा. जशा पद्धतीनं काँग्रेसचा जर विचार केला तर राहुल गांधी आणि सोनिया गांधींना त्यांनी ईडी नोटीस लावली. अगदी उद्धव ठाकरेंच्या घरापर्यंत ईडी आली, त्यांच्या मेवण्यांना सुद्धा ईडी लावली.
इकडे ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की शरद पवारांना लावली, पण शरद पवार त्यांचे बाप निघाले, त्याच्यामुळे ईडीला माघार घ्यावी लागली. मग पुन्हा आता अजित पवारांचा त्यांनी विषय घेतलाय. म्हणजे जे मोठे पक्ष आहेत त्या पक्षाच्या प्रमुखाला टार्गेट करायचं आणि मग त्यांचे काय आमदार असतील, खासदार असतील, नेते असतील, त्यांना दाखवायचं की आम्ही तुमच्या मोठ्या नेत्यांना सुद्धा हे करू शकतो. या माध्यमातून त्याचं असं काही राजकारण आहे की या सगळ्या पुन्हा अशाच जी काही त्यांना त्रासदायक होत आहेत ती माणसं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन जायची. हो बरोबर आहे ना. जसे आमचे गेले, हो, शिवसेनेचे जसे गेले, शिंदे साहेब गेले, ही ईडीची काळी शिंदे साहेबांपर्यंत पोहोचल्यावर सगळं गोंधळ झाला. हो, आज पवार म्हणजे आजच्या चर्चेचा किंवा आजचा जो मुद्द्याचा विषय आहे का त्याची यांचा निर्देश, अंगुली निर्देश कोणाकडे आहे? अजित पवारांकडे. हो, अहो यांनीच गाडीभर पुरावे नेले होते ना, कुठे गेले ते? हो. हा, आणि क्लीन चिट पण दिली, क्लीन चिट पण दिली. हो. पण आता एक दाखवायचं, कारण का जसं साहेबांनी पण सांगितलं की भुजबळ साहेबांचा मी तुम्हाला हे दिला का याला त्यावेळेस काहीच अर्थ नाही, कारण ती संपूर्ण स्वायत्त संस्था आहे, म्हणजे भाजपची अंगीकृत संस्था आहे ती. हो. ते जे आरोप करते ते कोर्टात सिद्ध करायला त्यांना कोर्टात तुम्ही जेलमध्ये राहून ते सिद्ध करू शकता, तुम्हाला तुम्ही ते तसंच ठरता. आज तुम्ही सांगा अजित पवार, एकच मुद्दा आज मी टीव्हीवर पण पाहतो याच्यामध्ये पण समाज माध्यमांमध्ये का अजित पवारांचा जो सिंचन घोटाळा आहे, आता तो संपलेला विषय आणि पुन्हा काढला, हो. त्याचं कसं काय तो कॉस्ट कशी वाढली हा. हजारो कोटीने. मग माझा साधा प्रश्न आहे का अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याची पण चौकशी करा. आणि सर्वात मोठा घोटाळा म्हणजे समृद्धी महामार्ग आहे, ज्याची 46,000 ही मूळ कॉस्ट होती, 46,000 कोटी, हो. त्याच्यानंतर 55,000 कोटी एस्टिमेट कॉस्ट आहे. आणि मध्ये माझ्या वाचण्यात आलं त्यांच्या त्याच प्रोजेक्टमध्ये की ती 1,00,000 कोटीवर गेली. तर मग ही वाढ कशी झाली याची चौकशी करा. अचानक कशी झाली? आज जो पैसा फिरतो ना, हा. जर समजा ती डबल न झाली असेल साहेब, 50,000 कोटी 8,000 कोटी कुठेही शहापूरमध्ये अशी जोरदार चर्चा आहे की ईडीने जर या समृद्धीची एका चौकशी केली तर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री जेलमध्ये- दोघेही जेलमध्ये सडतील अशी कारण चर्चा. साहेब म्हणूनच त्याची तिथे एवढी जर एस्टिमेट कॉस्ट वाढली, तिथं काही मेजर पट्टी नाही, फुटपट्टी नाही. हो. माझी साहेब पर्यावरण संस्थेने साधं उदाहरण देतो, त्याच्यामध्ये एक 417 पानांचा त्यांचा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे एन्व्हायरमेंटचा, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट प्लॅन म्हणून. आता तो सगळं मी नेटवर आपलं 417 पानं ती सगळी चालताना वाळतात, त्याच्यात त्यांनी सगळे मुद्दे म्हणजे 15 ना 16चेच, म्हणजे आपण जर पॅकेज इथला पकडला तरी याच्यामध्ये एन्व्हायरमेंट प्लॅन दिलेले आहे. ते कन्स्ट्रक्शन स्टेज पासून म्हणजे सुरुवातीपासून काही त्याच्यावर खर्च नाही. तुम्ही पाहिलं का कोणत्या जेसीबी ऑपरेटरला त्यांना इक्विपमेंट दिलेली नाही, एक रस्त्यावर पाणी मारल्याशिवाय काही नाही. त्या कामगारांच्या वसती पाहिल्या तर पत्र्याच्या, हे सगळं त्या एस्टिमेट मध्ये त्यांना काय काय सुविधा आहे, त्यांचं जीवन सगळं माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे. आणि ते मी ज्यावेळेस आदित्य ठाकरे आले होते त्यावेळेस मी ते पाठवलं, त्याच्यानंतर हे सगळं झालं. तर तुम्ही आदित्य ठाकरेंना या ठिकाणी आणले, यांनीच आणले कशासाठी? तर ते पाणी, आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री आहेत, मग आदित्य ठाकरेंना पाणी योजना बघण्यासाठी कशाला नव्हते आणले? तर यांनी त्या जमिनी खरेदी कोणी केल्या समृद्धी बाजूला किंवा त्या आता माळ तिकडे ते दाखवतात ना, हे दाखवण्यासाठी का तर ह्या जमिनींची चौकशी करा ना, कोणी खरेदी केल्या समृद्धीच्या. म्हणजे शहापूर मी पत्र पण लिहिलंय आदित्य ठाकरेंना, तर तुम्ही पर्यावरण मंत्री आहेत, तर तुम्ही हे जे प्रोजेक्ट आहेत यांच्यामध्ये पर्यावरणाची जी हानी झाली, जे खर्च झाले याच्या आजूबाजूला जमिनी यांची चौकशी मी नाही उत्तर, त्याचं हे सरकार गेलं सगळं. आता जे आहे करावा या समृद्धीची चौकशी, करावा मुंबईची चौकशी, करावा हे रस्त्यांची चौकशी, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मनी लॉन्ड्रिंग झाली. आणि या जर 2-5 वर्षाच्या जमीन खरेदी व्यवहारांची जर चौकशी केली तर देशातला सर्वात मोठा घोटाळा शहापूरमध्ये उघड होईल. साहेब त्यातच एक मी भर घालतो, 2019च्या आपल्या विधानसभेच्या पूर्वी मधुकरराव पिचड हे भारतीय जनता पक्षामध्ये गेले. तर ते 2019 त्यावेळेस समृद्धीला 2019 पूर्वी समृद्धी चालू झालं, समृद्धी महामार्ग खरेदी विक्रीचं. आणि इथे भिवंदारच्या बाजूला कुठे गाव आहे दोऱ्याचा पडा की रास माहिती नाही देत तेवढा, पण मधुकरराव पिचडांनी तिथे 40-50 लाख रुपये टाकून आणि आदिवासी समाजाची 20-22 एकर जागा घेतली आणि 3 महिन्यामध्ये त्याचे काहीतरी 20 ते 25 करोड रुपये कमावले. अशी जोरदार चर्चा शहापूरमध्ये चालू आहे. मी तर पत्रकार बंधूंना एक विनंती करतो की हे सगळं बाहेर काढा. बरोबर. आणि त्याचा धाक दाखवून मधुकरराव पिचडांना भाजपमध्ये आणि त्यांच्या मुलाला भाजपमध्ये घेतलं.
जमीन पण यांनीच घ्यायला लावली, बरोबर. विक्री करायला म्हणूनच लावली. म्हणजे अशा पद्धतीचे दबाव दाखवते. अशा पद्धतीचे. आणि मी जबाबदारीने बोलतो, समृद्धी महामार्ग पहिल्या दिवसापासून हा एकनाथ शिंदे मिनिस्टर MRDC त्यांच्या हातामध्ये आणि मुख्यमंत्र्यांच्या उद्धव आपलं फडणवीस साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे हे समृद्धी महामार्गाचा बघ, दोघांनी अगदी मिलीजुली केलेली आहे. दोघांचं एकमेकांना माहिती असणार, कोणाचे कुठे आहेत, किती आहेत, काय आहेत ते माहिती असेल. पण मला वाटतं की देवेंद्र फडणवीस जरा आपण बोलतो ते जरा पेशवाई टाईप आहेत, त्यामध्ये हुशार आहेत. त्यांनी ते बरोबर जिरवले असेल कुठेतरी, स्वतःवर येणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली. आणि हे आपलं उथळपणाला खळखळाट फार, या खळखळाटाचं सगळं माहिती असेल त्यांना का कुठं नद्या नाले कुठे वाहतात. मी जबाबदारीने बोलतो. त्याच याच्यावर ही ब्लॅकमेलिंग ही शिवसेनेमध्ये जी फूट पडलेली आहे ही तिथेच फूट पडलेली. आणि असं एक बोलण्याचा विषय तर त्यांनी बघितलं असेल की मी जर फुटलो नाही तर मी जेलमध्ये जाऊन बसेल, मी सुटेल कधी मलाच माहिती नाही. त्यापेक्षा तुम्ही गद्दार बोला, आणखी काय बोला, काय बोलायचं ते बोला. तुमच्यासोबत सरकार बरोबर, तुमच्याबरोबर मी येतो सरकारमध्ये, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. असू शकेल, कारण तशा पद्धतीच्या समाज माध्यमावर सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. शेवटाकडे येतोय, फक्त अर्ध्या मिनिटांमध्ये मला दोघांना प्रश्न विचारायचे. हा सगळा जो प्रकार चालू आहे, ज्या पद्धतीने सुरुवातीला पण सांगितलं की विरोधकांचा आवाज कमी करण्यासाठीच, अशा पद्धतीच्या नोटीसवर नोटीस पाठवून किंवा प्रमुख नेत्यांना नोटीस दिल्यानंतर शिवसेनेचा आवाज बंद होईल. आताच्या घडीला जर पाहिले, जे माखलेले त्यांना या नोटीस आल्या आणि ते लाचार झाले आणि गेले. त्यामुळे काय झाले तर त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे ती यशस्वी ठरते. बरोबर. आणि त्यामुळं आता हे घाबरून गेले, कारण वस्तुस्थिती काय आहे, जे पहिल्यांदा आमचे गेले ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, आता कुठं गेले त्याच्यानंतर हिंदुत्वाचं नाव काढलं का नाही. बाळासाहेबांचे आम्ही विचार मानतो, बाळासाहेबांचं आता नाव घेतलं का नाही, कुठेच नाही घेतलं. बरोबर. दुसरी गोष्ट का आम्हाला निधी मिळत नव्हता यासाठी गेले. आजच्याच अधिवेशनामध्ये बघा यांना 20% पण निधी मिळाला नाही. मग आता हे काय करतील. म्हणजे हिंदुत्व वगैरे काही नाही, हे खोके हा प्रकार सत्य आहे. दुसरी गोष्ट, ज्यांना मंत्री मिळाले ते मंत्री, पण खोके मिळाले हे वास्तव आहे आणि जनतेला माहिती आहे. कारण का आता बाकीच्यांना तर काही आधार नाही, पण खाल्ल्यानंतर तुम्हाला आता बोलताही येत नाही. म्हणजे ज्यांना बसवायचे त्यांना कॉमेंट्स केल्या आणि बाकीच्यांच्या तोंडात खोक्याचे बोळे कोंबले, त्यामुळे त्यांना ते बोलताय आता लाचार आहे. म्हणजे अक्षरशः आजचं जर समाज माध्यमावर तुम्ही पाहिला तर जवळजवळ 90% लोक शिव्या घालतात. बरोबर आहे. म्हणजे लोकांचं मन आहे. म्हणून आजच एक क्लिप पाहिली साहेब, एक छोटंसं सांगतो, आजच एक क्लिप पाहिली का भाजपचे लोक रस्त्यांना घोषणा देत चाललेले असतात, तर रस्त्यावरची लोक त्यांना मारत सुटलेत. म्हणजे हे जी क्लिप पाहिली ना, हे वास्तव पुढं. कारण काय शेवटी तुम्ही या यंत्रणांना विकत घ्या. आज न्यायालयाचे बघा ना, तारीख तारीख म्हणजे स्वर्गीय दिघे साहेबांचा आज आठवण येते, तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं का इथे कायदा, इथे न्याय विकत मिळतो म्हणून ते दाखवलं होतं ते. आज तशी परिस्थिती आहे. त्यामुळं लोक हातबले, पण जेव्हा लोकांच्या हातात येईल ना लाठी, त्यावेळेस लोक यांचं डोकं फोडण्याचं राहणार. नक्कीच. पण एका वाक्यात सांगा, आता जी शिवसेना जी शिल्लक आहे ती शिवसेना अशा ईडीच्या कारवाईना घाबरणार. आताची शिवसेना ही निष्ठावंत आहे, निष्कलंक आहे. त्यामुळे ती ईडीच्या कारवाईला घाबरणार नाही. उलट शिवसैनिक, मी ते शिंदे साहेबांना या माध्यमातून आभार मानतो का तुम्ही हे केलं ते बरं झालं. एक शापूरचाच उदाहरण घेतलं, सगळी विखुरली होती शिवसेना, ती सगळी एक झाली. म्हणजे शिवसेना कधी, म्हणजे नेते जातात पण शिवसैनिक तिथे जातो आणि तो एक झाला, आपल्याला त्यांना धन्यवाद पण देईल. नक्कीच. राष्ट्रवादीची काय भूमिका असेल. राष्ट्रवादीचं अनेक आमदारांना, जे आपण पेपरमध्ये वाचतो किंवा समाज माध्यमांमध्ये बघतोय, इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये बघतोय, बातम्या येतात की अनेक आमचे नेते प्रफुल्ल पटेल असतील, अजितदादा असतील, किंवा आता 2 मंत्री आमचे जे जेलमध्ये टाकले, नवाबाई असतील किंवा अनिल देशमुख, सगळ्यांना पण राष्ट्रवादी घाबरली नाही आणि ते पळालेही नाहीयेत आमदार. ताठ मानेने गेले, तुम्हाला जे करायचं ते करा, जेलमध्ये टाका, आम्ही त्यांना, कारण त्यांना खात्री आहे जो चोर असतो तो लपून जातो किंवा तो सरेंडर होतो. जो चोर नसेल तो कधीच सरेंडर होणार नाही. ते नेहमी तुम्ही लक्षात घ्या. ते ताठ मानेने गेलेले आणि ताठ मानेने बाहेर निघतील. भुजबळ साहेबांचं जे उदाहरण घ्यायचं तर ते छान बोलायचं बाहेर निघाले तेव्हा,
की ते BOT वर दिलं होतं, त्याच्यात काय व्यवहार झाला नाही, बांधायचं आणि वापरायचं होतं. तर ते म्हणतात महाराष्ट्र सदन सुंदर आणि छगन भुजबळ आंदर, म्हणजे सगळे जायचे तिथे फोटो सेशन करायचे भाजपवाले, की छान बनवलं, चांगलं बनवलं, त्यामध्ये व्यवहार काही झाला नाही. आणि त्याच करप्शनच्या नावाखाली छगन भुजबळांना आंदर, असे खोटे हे बनवून, दस्तावेज बनवून आणि ईडीच्या माध्यमातून आत टाकण्याचं काम या सर्वांना केलेलं आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पवार साहेबांनी तर त्यांना हिसका दाखवलेलाच आहे. पवारांची पॉवर काय आहे ती महाराष्ट्रानंतर देशाला माहिती आहे. तर महेशजी आता ते जास्ती बावचळलेले आहेत. भारतीय जनता पार्टी खूप बावचळलेली. आता ईडी मध्ये डबलची भरती, म्हणजे सरकारी नोकऱ्या बंद होतील पण ईडी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात भरती. त्याचं जबाबदारीने मी असं यासाठी बोलतोय की बिहारमध्येही नितीश कुमार बाहेर पडलेले आहेत. जे हिंदी पट्ट्यामध्ये त्यांना जी चाल होती ती नितीश कुमार आता ब्रेक करणार आहेत तिथे. साऊथ मध्ये त्यांचं कर्नाटक सोडलं तर काही नाहीये. मध्येही 2-3 सरकार काँग्रेसची आली होती, अगदी मध्य प्रदेश असेल ते फोडण्याचं काम त्यांनी केलं, गोवा फोडण्याचं काम त्यांनी केलं आणि बिहारही फोडण्याचं काम त्यांनी केलं होतं. आता पुन्हा ते एक झाले. मला एक या दृष्टीने प्रेक्षकांना एकच सांगायचे की जेव्हा बिहारचं सरकार होतं नितीश कुमार आणि तेजस्वी यादवचं, तेव्हा तेजस्वी यादवांवर यांनी आरोप केले जमीन माती घोटाळ्याचे. त्यानंतर नितीश कुमार बाहेर पडले, भाजप बरोबर यांनी सरकार बनवलं, ते सरकार चाललं, ते 3 वर्ष, हे 2.5 वर्ष, म्हणजे 5-5.5 वर्ष सरकार चाललं. केंद्रात त्यांचं सरकार, राज्यात त्यांचं सरकार, तेजस्वी यादवला काहीच झालं नाही. आता जेव्हा नितीश कुमार बाहेर पडले, तेजस्वी यादव बरोबर सरकार बनवलंय, आता ईडी तेजस्वी यादवच्या मागे लावा लावली. म्हणजे तुम्ही 5 वर्ष मग झोपले होते का? तेव्हा तो आरोपी नव्हता, तेव्हा तुम्ही काय केलं? म्हणजे ही फक्त धाकदपटशा करून, सर्वांचा हे वापर करून, स्वायत्त संस्थांचा वापर करून आणि कुठल्या येणे प्रकारे सरकार बनवायचं आणि जास्त दिवस चालणार नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रामध्ये अजिबातच त्यांना नमणार नाही. मोहित कंबोज भाजप नेते की ईडी प्रवक्ते या विषयावर आपण या ठिकाणी चर्चा केली. या चर्चेच्या माध्यमातून एकूणच आपल्याला हेच लक्षात आलं की काँग्रेसच्या राजवटीमध्ये ईडीची स्थापना झाली असली तरी त्यावेळी ती स्वायत्त संस्था होती आणि सक्तीचं वसुली व्हावी आणि जो काही गैरमार्गाने पैसा आहे तो पैसा पुन्हा मिळावा याच हेतून ती केली होती. मात्र त्याच्यानंतर 2014 पासून जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आले त्या सरकारने मात्र केवळ विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी आणि विरोधकांना आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठीच ईडीचा वापर केला आणि त्याच माध्यमातून ज्यांच्यावर ईडीचा आरोप झाला ती सगळीच मंडळी, एकतर काही मंडळी ही अगदी धीटानं याच्यामध्ये ईडीमध्ये गेली, ईडीच्या जेलमध्ये गेले, मात्र ते नमते झाले नाहीत. मात्र काही लोकांनी डायरेक्ट भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि ते मात्र त्या ठिकाणी शुद्ध पवित्र झालेले आहेत. मात्र जे काही गेलेले आहेत त्यांनी मात्र तशाच पद्धतीने आवाज उठवलेला आहे. अगदी विरोधकांचे जे प्रमुख आहेत, मग काँग्रेसमध्ये राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, यांना सुद्धा नोटीस पाठवण्यात आली. अगदी उद्धव ठाकरेंच्या घरापर्यंत नोटीस गेली, पवारांच्या घरापर्यंत नोटीस गेली आणि आज मोहित कंबोजांच्या वक्तव्याचा किंवा त्यांच्या ट्विटरचा विषय हा अजित पवारांचा आहे. मात्र विरोधकांची आवाज दाबण्याचाच प्रयत्न हा खरं म्हणजे आहे. ज्या पद्धतीनं संजय राऊत रोज सकाळी उठून विरोधकांचा किंबहुना भारतीय जनता पार्टीचा आणि शिंदे गटाचा समाचार घेत होते आणि त्याच वेळी या देशाचे, या राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राबद्दल आणि मराठी माणसाबद्दल चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि याच वेळी शिवसेनेच्या माध्यमातून मोठ्या पद्धतीचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये होईल अशा पद्धतीचं वातावरण असताना हे आपल्या अंगलट येईल हेच बघून त्यांनी संजय राऊत यांच्यावर ईडीची नोटीस लावली आणि संजय राऊतांना ईडीच्या जेलमध्ये पाठवल्यानंतर आता त्यांना जे काही बरं वाटतंय, म्हणजे रोज ज्या पद्धतीचे आरोप ते करत होते संजय राऊत, ते आरोप थांबवलेत. याचा अर्थच असा आहे की जो विरोधक आपल्या विरोधामध्ये बोलल त्या विरोधकाचा आवाज दाबण्याचं काम या माध्यमातून करायचं. मात्र मुद्दा आपला, विषय आपला असा होता की हे सगळंच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना कसं माहित होतं. या अगोदर किरीट सोमय्या आधी बोलायचे, नंतर त्या व्यक्तीवर कारवाई व्हायची. आज त्याच पद्धतीनं मोहित कंबोज यांनी सुद्धा अशाच पद्धतीचं ट्विटर केलं. त्यांच्या ट्विटर करण्यामागे आणखीन एक भाग असा आहे की आजपासूनच या ठिकाणी अधिवेशन सुरू झाले आणि या अधिवेशनामध्ये विरोधकांचा आवाज कमी व्हावा याच दृष्टिकोनातून घाबरलेलं भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकार या सगळ्या बाबतीमध्ये ईडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या जी काही भूमिका आहे,
किंवा त्यांनी लावलेली जी ईडी आहे या ईडीला काँग्रेस काय, शिवसेना काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस काय घाबरणार नाही असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनं केलेला आहे. आणि म्हणूनच मोहित कंबोज यांनी भाजपचं नेते एकतर ते पद सोडावं आणि आता त्यांनी डायरेक्ट ईडीचे प्रवक्ते म्हणून भूमिका सांभाळावी. म्हणजे त्यांनी केलेलं वक्तव्य हे ईडीचं अधिकृत वक्तव्य आहे असं म्हणायला हरकत नाही. तर याच विषयावर आपण या ठिकाणी चर्चा केली. या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोजी विषे आणि शिवसेनेचे तालुका संघटक सुरेश पाटील हे या ठिकाणी स्टुडिओमध्ये सहभागी झाले. त्याचबरोबर काँग्रेसचे मुरबाड तालुका अध्यक्ष चेतन सिंह पवार यांनी आपल्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. या तिन्ही मान्यवरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी या कार्यक्रम इथे संपवतो.